गोंद्यातील राम भक्तांना 58 वर्षात 4 लक्ष वेळा लिहिलं जय श्रीराम जय श्रीराम. बाबरी मस्जिद पाडण्यातही दिलं होतं योगदान. गोंद्यातील एका 82 वर्षाच्या राम भक्तानं 58 वर्षात तब्बल 4 लक्ष वेळा जास्त वेळा जय श्रीरामचा जप शेकडो रजिस्टरवर लिहून काढलाय. जगात राम विना कोणी नाही म्हणत आपलं स्वप्न साकार केलं असल्यानं गोंदिया भंडारा जिल्ह्याचे खासदार सुनील मेंढे यांनी चिंटू गायधणे या कारसेवकांच्या घरी जाऊन त्याचा सत्कार केलाय. खमारी सारख्या छोट्या गावातील श्रीराम विद्यालयात परिचर पदावर नोकरी करत असताना त्यांनी त्याच शाळेत कर्तव्यावर असलेले भांगे गुरुजींचे वडील हे स्वतः दर दिवशी वेळात वेळ काढून जय श्रीरामचा गजर आपल्या रजिस्टरमध्ये लिहून काढत असत. त्यांच्याकडून प्रेरणा घेत स्वतः देखील 1966ला म्हणजे आजपासून तब्बल 58 वर्षांआधी चिंटू गायधणे यांनी देखील फावल्या वेळात जय श्रीरामचा एकच नारा 58 वर्षात 1 नव्हे 2 नव्हे 4,08,481 वेळा आजपर्यंत लिहून काढलाय. तर नुसता लिहूनच काढला नाही तर येणाऱ्या पिढीला याची आठवण व्हावी आणि पुन्हा एकदा राम राज्य निर्माण व्हावं म्हणून जय श्रीराम लिहून ठेवलेल्या शेकडो वह्या रजिस्टर सांभाळून ठेवलाय. तर चिंटू गायधणे यांनी 3/12/1992ला अयोध्येतील बाबरी मस्जिद पाडण्याच्या कामात देखील हजेरी लावत कारसेवक होण्याचा मान मिळवला होता. तर अयोध्येतून परत येताना रेल्वेच्या गाडीच्या डब्यात जागा मिळाली नाही म्हणून रेल्वे गाडीच्या 2 डब्याला जोडणाऱ्या काम्पलिंगवर बसून गोंदियाला परत आले. तर दुसरीकडे आज राम मंदिराचं स्वप्न पूर्ण झालं असल्याचं सांगत लवकरच अयोध्येत तयार करण्यात आलेल्या श्रीराम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामांचं दर्शन घेणार असल्याचं सांगत जोपर्यंत शरीर साथ देईल तोपर्यंत जय श्रीरामचा नारा लिहिण्याचा छंद जोपासणार असल्याचं चिंटू गायधणे यांनी सांगितलंय. चिंदू जगलीजी गायधणे, काय सांगाल तुम्ही? जय श्रीरामाचा जो जप आहे तो गेल्या 58 वर्षापासून एका पुस्तकामध्ये लिहिता, वहीमध्ये लिहिता. हो. कुठून तुम्हाला हा छंद जडला नेमका? हे भांगेजीचे वडील रेल्वेत होते, बाळासाहेब भांगे. ते शाळेमध्ये हेडमास्टर होते. त्यांच्या वडिलांना सांगितलं मला. तेव्हापासून मी लिखणं सुरू केलो आणि मग कारसेवासाठी गेलो मी अवजाला. कोणत्या वर्षी? 92 मध्ये. काय पाहिलं नेमकं त्यावेळेस मध्ये? काय अनुभव? त्यावेळेस घुम्मच होते, ते बाबरना बांधलं होतं ते तोडण्यात आले ते. मग बरं. आणि मग ते दिवालवाल बी बनवून झाली होती. आणि त्यावेळेस सुंदरलाल पटवा आणि कल्याण सिंग मुख्यमंत्री होते. त्यांना खूप व्यवस्था केला होती. पण असं आहे. आता काय वाटतं 22 तारखेला जल्लोष होत आहे, काय सांगणार याबद्दल? नाही, 22 तारखे ही खुशीची बात आहे सगळ्यांची. पुऱ्या हिंदुस्थानामध्ये तो दिवस मानले पाहिजे, मनापासून मानले पाहिजे. यांना सांगलं त्यांना सांगलं तसं नाही, मनापासून मानले पाहिजे. मी म्हणलं तर ते जय श्रीरामचं ते ह्या पोस्टर बी लावला आहे. असं नाही. किती वेळा जय श्रीराम लिहिले आहे तुम्ही आतापर्यंत? ते काही आता आठवण नसेल मला त्याचा. 4 लाखाच्या वर. हां, हो, 4 लाखाच्या वरच आहेत. मग आणि त्यांना टोटल केला तर असं नाही का नाही म्हणून सर. आणि मी खमारीच्या राम मंदिरचा अध्यक्षही राहिलेला आहे. कधीपासून लिहिणं चालू केलं हे? हो, त्याच्या आधीपासूनच मी सुरू केलो. कधीपासून? जय श्रीराम कधीपासून, कोणत्या वर्षीपासून लिहिता? आता ते वर्ष आठवत नाही ना. किती वर्ष झाले तरी लिहिता? तरी 50 वर्षाच्या वर झाले असेल, पण खाल नाही झाले असं समजा. मी नोकरीमध्ये लागल्याच्या नंतर मी सुरू केलो. मग 3 लाईन परत लिखणं मी सुरू केलो. मग मी रामचंद्र भगवानाच्या कारसेवाला गेलो आणि ते अयोध्याच्या मंदिरात तोडण्यात आलं आहे आणि ते झालं आहे. ते सगळ्याला देशात खुशी आहे ना, मलाही खुशी खूप आहे. राष्ट्रपती शासन लागल्याच्या नंतर आम्ही बनारस काशीला गेलो. उलटं त्याच्या बीचमध्ये बसला होतो मी. ते दोन्ही जाताना एवढी गर्दी होती. कुठं मधात बसले होते? त्या गाडीच्या. कोणती गाडी? ते माणसापाशी गाडी, रेल्वे गाडी. तुमची इच्छा आहे आता अयोध्याला जायची? हो, अयोध्याला जाईन. माझी चांगली एक इच्छा झाली तर मी जाईनच. बरोबर. मी 3 वेळा गेला याच्या आधी. अटल बिहारी वाजपेयी होते ना प्रधानमंत्री, त्यावेळेस मी गेलो होतो. बरं, काय समाधान मिळते तुमच्या मनाला आता हे सगळे? मला खूप खूशी येऊन राहिली आहे मनामध्ये. जय श्रीरामची खूप खुशी येऊन राहिली. आणि मला असं वाटते का जय श्रीराम शिवाय जगामध्ये कोणीच नाही आहे, भगवानाशिवाय कोणीच नाही आहे. जय श्रीराम लिखत होतो, त्याचा स्वार्थ झालेला आहे आणि ते खुशी आहे मला. किती खुश आहात? हां, आणि ती खूप आहे मला. आणि मी ते पूर्ण झाल्याच्या नंतर मी अयोध्येला जाईन भेटण्याकरता रामजीला. कधीपर्यंत तुमचा हा छंद राहणार आहे हां, लिहिण्याचा? आणि नाही, जेव्हा पण बनते समजा डोळ्यात येईन हातात येईन मी तेथपर्यंत लिखणं चालू राहील माझ्या.
नाही तर मग जय श्रीरामचा जप आहे ना ते माळा, ते रोजच्या मी 3 माळा मग करता. जय श्रीराम जय हनुमान जय श्रीराम. एका दिवसात किती वेळा लिहिता तुम्ही जय श्रीराम जवळ नाही असं काही सांगता नाही तसा. तरी अंदाजित? नाही तरी 50च्या वरच होते तर खाल नाही होत. न्यूज 15 मराठीसाठी आकाश वालदे, गोंदिया.